जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे आगामी लोकसभा व विधानसभा तसेच जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुका लक्षात घेता महायुतीच्या घटक पक्षांचा मेळावा नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात राज्याचे मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला। आज झालेल्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यातील महायुतीच्या घटक पक्षांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या महायुतीच्या वेळेस मेळाव्यास उपस्थिती लावली। यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी, भाजपा प्रदेश सदस्य राजेंद्र कुमार गावित, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे, अरविंद कुवर, सयाजी पाटील, हेमलता शितोळे, सविता जयस्वाल, मोहन शेवाळे, पुष्पा थोरात यांच्यासह घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते या महायुतीच्या मेळाव्यास उपस्थित होते। उपस्थित असलेल्या महायुतीचे घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना भाजपचे प्रदेश सदस्य राजेंद्र कुमार गावित, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी, अरविंद कुवर यांनी मार्गदर्शन केले। तसेच राज्याचे मदत व पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील यांनी उपस्थित असलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना महाविकास आघाडीच्या पक्षातील आमदार खासदार तसेच मंत्र्यांवर तुफान फटकेबाजी केली। परंतु आज झालेल्या या महायुतीच्या मेळाव्यास महायुतीच्या घटक पक्षातील सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या महायुतीच्या मेळाव्यास उपस्थिती लावणे अनिवार्य असताना याकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसून आले। तर जिल्ह्याचे पालकमंत्री वगळता कोणीही सत्ताधारी महायुती पक्षातील आमदार खासदार हे महायुतीच्या मेळाव्यास अनुपस्थित होते। तर सदर माहितीच्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भाजपा व घटक पक्षांच्या पदाधिकारी व जिल्हाध्यक्षांची यांची उपस्थिती होती। काही महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्यामुळे महायुतीकडे मोर्चे बांधणीला सुरुवात झाली असून नंदुरबार शहरातील नाट्यमंदिर सभागृहात बैठक पार पडली। राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीची बैठक घेण्यात आली। परंतु या बैठकीत भाजपाचे खासदार, आमदार आणि मंत्री आणि शिंदे गटाचे सर्वच माजी पदाधिकारी अनुपस्थित होते। यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री पाटील यांनी चौफेर फटकेबाजी केली। महायुतीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युला मला माहीत नसून वरिष्ठ ठरवतील, जो निवडून येणार असाच उमेदवार लोकसभेसाठी दिला जाणार आहे। ज्या पक्षाचा उमेदवार निवडून आला आहे त्याच पक्षाचा उमेदवार दिला जाईल असे मला वाटते। राज्यात 48 पेक्षा 45+ जागा कशा निवडून येतील यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत। तसेच कापसाला भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून एकीकडे इंटरनॅशनल मार्केट डाऊन असताना सुद्धा महाराष्ट्राचे सरकार चांगला हमीभाव कापूस उत्पादक शेतकऱ्यांना देत आहे। सध्या कापसाला 7,000चा भाव मिळत असून 9,000 पर्यंतचा भाव कसा दिला जाईल यासाठी प्रयत्न करत असून येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या पिकांना चांगला भाव मिळणार। शिवसेनेचा निकाल लागला असून आता राष्ट्रवादीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आमचा पूर्णपणे न्यायालयावर विश्वास असून संख्याबळ आमच्याकडे अधिक आहे, ते कागदावर सिद्ध झाला आहे। त्यामुळे निवडणूक आयोग आणि अपात्रतेचा येणारा निर्णय असेल तो मी प्रतोद असून मला आत्मविश्वास आहे, निर्णय आमच्या बाजूने लागणार असल्याचे मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले। काँग्रेसचे माजी मंत्री मिलिंद देवरा शिंदे गटात गेल्याने काँग्रेसमध्ये फूट पडणार असल्याची चर्चा रंगली असून यावर मंत्री अनिल पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून काँग्रेसचे अनेक माजी आमदार, खासदार आणि पदाधिकारी संपर्कात असून राष्ट्रवादी सोबतच भाजप आणि शिंदे गटात मोठ्या प्रमाणावर विकासाचा विचार करून प्रवेश होणार आहेत। येणाऱ्या काळात काँग्रेसमध्ये अनेक धक्के बसताना दिसतील असं वक्तव्य मंत्री अनिल पाटील यांनी केले आहे। संजय राऊत यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पक्षचोरीचा आरोप केला असून यावर मंत्री अनिल पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे। संजय राऊत किस गली का गलबीला है? संजय राऊत म्हणतात, दुसऱ्यांचे पक्ष चोरायला निघाले आहेत। पहिले आपण स्वतःचा पक्ष सांभाळल्यानंतर दुसऱ्यांच्या पक्षाचा विचार करा। तुमच्या पक्षामध्ये तुमच्या ठिकाणा नाही आहे, त्यामुळे आता आपल्याला मशाल हे चिन्ह मिळालं आहे, त्यामुळे दुसऱ्यांचे घर जाळत फिरणार आहेत। ज्यांच्याकडे धनुष्यबाण आणि घड्याळ आहे त्यांचाच पक्ष आहे। संजय राऊत आम्हाला सल्ला देत आहे।
नवीन पक्ष काढा, मात्र आपण आपला पक्ष सांभाळा आणि मोठा करून दाखवा. ते सिद्ध झाल्यावर दुसऱ्यांवर बोलण्याचा अधिकार तुम्हाला राहणार. नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले. सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार. पण आजचा जो वेगळा अनुभव आहे, कारण मी आजपर्यंत आयोजनाचं काम जास्त केलेलं आहे, नेतेगिरी कमी केलेली आहे. आज पहिलं व्यासपीठ असं आहे की आज या व्यासपीठावर कोणताच आजी माजी आमदार नाही. या व्यासपीठावर कोणताच आजी माजी खासदार नाही. या व्यासपीठावर कोणताही मंत्री माझा मी सोडून कोणी उपलब्ध नाही. या व्यासपीठावर ज्यांना ज्यांना आमदार खासदार मंत्री म्हणून ज्यांना बसवायची जबाबदारी आहे ते कार्यकर्ते माझ्या सोबत आणि माझ्या समोर जर का बसले असतील तर माझ्या जीवनातला हा सर्वश्रेष्ठ अनुभव आहे. बनवणारे लोक जर का एवढ्या हॉलमध्ये आपण सगळेजण जर का असणार, चाहे रोके खुदा चाहे रोके जमाना, हमको तो चुनके लाना ही है. या निवडणुकीच्या वर्षामध्ये राज्यातल्या तिन्ही पक्षाच्या महायुतीतल्या प्रत्येक प्रदेशाच्या अध्यक्षांनी ठरवलं आणि एकत्रित आपले मेळावे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये करावे लागतील. या दृष्टिकोनातून प्रत्येकावर जिल्ह्याची जबाबदारी दिली गेली. परंतु आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर एक आत्मविश्वास नक्की आला. कार्यकर्ता जर का आपल्या सोबत राहिला आणि नेता इकडे तिकडे भटकत राहिला तरी सुद्धा पक्षाचं काम करणारे बळ हे कार्यकर्त्याच्या मनगटामध्ये असते. आपला लोकसभा मतदारसंघ नंबर 1 आहे. नंबर 1च्या लोकसभा मतदारसंघामधनं जो काही व्यक्ती या ठिकाणून निवडून येईल तो केवळ फक्त व्यक्ती असेल, पण लोकसभेमध्ये जाण्याचं प्रवेशद्वार आज नंदुरबार सारख्या आपल्या लोकसभा मतदारसंघाला नशिबाने प्राप्त झालेलं आहे. परंतु महायुतीचा त्या ठिकाणी आपल्याला खासदार पाठवायचा असेल तर मात्र आपल्याला सगळ्यांना कंबर कसावी लागेल, घराघरापर्यंत पोचवावं लागेल आणि पोचून आपल्या खासदाराला नंबर 1चा मतदारसंघ असलेला आपला महायुतीचा नंबर 1चा खासदार सुद्धा आपल्याला सगळ्यांना पाठवण्याची जबाबदारी आज राज्याच्या नेतृत्वाने आपल्याकडे पोहोचवण्याचं काम माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर टाकलेलं आहे. अख्ख्या राज्यात जर का मी बघितलं असेल, अख्ख्या राज्यात मला प्रसंग येतो, पण नंदुरबार इतके कलाकार लोक मी अख्ख्या राज्यात कुठेच बघितले नाही. त्या परिस्थितीमधनं द्रविडी प्राणायाम करत करत एखादा सदस्य ग्रामपंचायत पासून लोकसभेपर्यंत जर का नंदुरबार जिल्ह्यातला जात असेल, तो ग्रामपंचायत मध्ये घुसत कसा असेल याची मला चिंता वाटते. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेत जात असेल तर त्याचे द्रविडी प्राणायाम मला अनुभवायला या 4 महिन्यातच मिळाले. आणि या विधानसभा आणि लोकसभेमध्ये जाणारे तर महापुरुष असतील असं मला वाटतं. काँग्रेसने काय काय लॉलीपॉप दिलेले आहेत ते आपल्याला सगळ्यांना आठवत असतील. आत्ताच आरपीआयच्या अध्यक्षांनी या ठिकाणी सांगितलं की असं भीतीचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न विरोधकांकडनं नाही होतो, तो काँग्रेसकडनंच होतो फक्त. कारण नौटंकी जर का करायची असेल तर काँग्रेसच्या नेत्यांकडनं चांगली शिकायची तुम्हाला आता संधी आहे. व्यासपीठावरती जायचं नाही, परंतु व्यासपीठाच्या खालून आपण त्यांची नौटंकी जर का बघितली तर लोकांना काय काय त्यांनी लॉलीपॉप दिलेले असतील किंवा काय काय देतील याच्याविषयी ते सातत्याने आपल्याला येणाऱ्या काळामध्ये अनुभवायला मिळेल. 75 वर्षाच्या स्वातंत्र्यामध्ये ज्या ज्या काही सत्ता प्राप्त झाल्या असतील त्या सत्ता प्राप्तीमध्ये देशाने काय प्रगती केली
समाजाने काय प्रगती केली, समाजामध्ये असलेले विविध घटकांनी काय प्रगती केली, महिलांमध्ये सुरक्षा किती निर्माण झाली, युवकांना किती संधी प्राप्त झाली, शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहणारी प्रगती किती आपल्या देशाने किती केली, याचा जर का आपण तंतोतंत अभ्यास केला आणि मागचा इतिहास आपण जर का थोडासा उजाळणी देऊन जर का बारकाईने बघितला, तर मला असं वाटतं की या 9.5 वर्षामध्ये देशाने इंटरनॅशनल लेवलला जाऊन, आंतरराष्ट्रीय स्तरावरती जाऊन आपल्या देशाचा उच्चांक गाठण्याचा प्रयत्न आज नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशाने बघितलेला आहे. याला म्हणतात मोदी की गॅरंटी. जे बोलतो तेच करतो आणि जे बोलत नाही ते 100% करतो. उमेदवाराची मी सुरुवातीला सांगितलं की या ठिकाणी चर्चा नाही, परंतु आपण सगळेजण कामाला जर का लागलो तर या ठिकाणचा खासदार मोदी साहेबांचे हात बळकट केल्याशिवाय राहणार नाही, असा आत्मविश्वास आणि अशी शाश्वती आपल्याकडनं आशावाद या ठिकाणी मी घेऊन मुंबईला परवा जाऊन आपल्या सगळ्या बैठकीचं विस्तृत त्या ठिकाणी वर्णन नक्की करेल. येणारा काळ हा महायुतीचा असणार आहे. येणारा काळ हा महायुतीच्या कार्यकर्त्यांना सक्षम करणारा असणार आहे आणि महायुतीमध्ये असलेले जेवढे काही नेते असतील ते जरी आज वैयक्तिक कामाकरता बाहेर गेले असतील तर येणाऱ्या काळामध्ये ते या व्यासपीठावरती आपल्या सोबत असतील, असं आत्मविश्वासाने या ठिकाणी सांगतो. प्रामाणिकपणे महायुतीचं काम आम्ही कसं केलं पाहिजे याची खऱ्या अर्थाने आमच्याकडे जबाबदारी सर्व महायुतीतल्या नेत्यांवरती आलेली आहे. असं अजिबात चालणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असतील, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, RPIचे कार्यकर्ते असतील, शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, कामापुरती मामा अजिबात नाही. काम करा, काम घेऊन जा. पण समजा जर का कामापुरती मामा जर का असेल तर मला असं वाटतं की ते भवितव्य आपल्याला काही चांगलं दिसणार नाही. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सिंचन क्षेत्रामध्ये अनेक कार्यकर्ते मला ज्यावेळी भेटले त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की आमच्याकडे धरण तर अजितदादांनी बांधून दिलं, पण आमच्या शेतापर्यंत बुराईसारखं जर का योजना असेल तर ती पाणी जर का पोचलं नाही तर आमच्या धरणाला फार काही त्या ठिकाणी आम्हाला त्याचा फायदा घेता येणार नाही. पण महायुतीच्या या मेळाव्याच्या माध्यमातून मी आपल्याला आश्वासित करतो की जे जे प्रकल्प आपले प्रलंबित आहेत, कदाचित पुढच्या महायुतीच्या मेळाव्याला असाच मला जर का प्रसंग आला तर यांच्या जास्तीत जास्त सुधारित प्रशासकीय मान्यता मी घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, हे आश्वासित करतो. या सरकारने आतापर्यंत आपापल्या भागातल्या आपापल्या गावाकरता ज्या ज्या योजना राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या योजना सुद्धा आपल्याला जनतेच्या लक्षात आणून देण्याची जबाबदारी आपल्यावरती आलेला आहे. घरी जर का विचारलं, आजकाल मी बस स्टँडवर जातो त्याने माणसे कमी बाहेर जास्त दिसतील. आता लग्नेसले मूळ लावान टाइमले आमला टाइमले 10 रुपया देत, आता 5 रुपया जायले ते डायरेक्ट 50% सूट. प्रवासामध्ये एसट्या चालत नव्हत्या ताई, आता एसट्यांमध्ये जागा भेटत नाही अशी परिस्थिती निर्माण व्हायला लागली. कोथमेर जरी सरीगी गरमा तरी सुद्धा एसटी मजाईस चालू चालू मी बाजार मध्ये लगेच दल्लासले जर काही विचार काय तू काही पुढीगिडी सरीगी का तुम्ही तो 60 ना 65 ना पुढे जर का राहणार तो एसटी मध्ये पडी जास आणि तो खेळावर तू नंदुरबार मध्ये वाली आणि 30 रुपया वाला खर्च करीस घर जास. हे सरकारचे अभूतपूर्व असे जे निर्णय आहेत ते आपल्याला पोचवावे लागतील.
ज्या विम्याकरता आपण फिरायचो, 1 रुपयामध्ये विमा, केवळ 1 रुपयामध्ये, फक्त आपल्या सेंटरला जायचं आणि 1 रुपयामध्ये तो विमा काढायचा. मला नाही वाटत देशामध्ये कुठल्या राज्यामध्ये अशा प्रकारची प्रगती आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे शेतकऱ्यांचं हित कशामध्ये आहे या सरकारने बघितलेलं आहे. 22 तारखेपासून पुढच्या 22 पर्यंत चालणार आहे ते. 22 तारखेला प्रभू रामचंद्रांचं त्या ठिकाणी उद्घाटनाचा सोहळा पार पाडला जातोय. आपल्या सगळ्यांच्या भावना त्याच्या पाठीमागे जागृत आहेत. देशामध्ये अभिमान वाटावा असं कार्य या सरकारच्या माध्यमातून जनतेच्या आशीर्वादाने आज अयोध्येमध्ये आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतंय. नीरज जी, मंदिर वही बनाएंगे, हे गाणं मी आयुष्यभर 30-35 वर्षापासून 92 सालापासून मी स्वतःच जास्त वाजवत होतो, पण बांधलं काही जात नव्हतं. परंतु कोर्टाने सुद्धा निर्णय दिला आणि मोदी सरकार आल्यापासनं ज्या प्रभू रामचंद्रावरती आपला विश्वास आहे, ज्या प्रभू रामचंद्र आपलं श्रद्धेय स्थान आहे, त्या प्रभू रामचंद्राचं मंदिराचा सोहळा 22 तारखेला आपल्याला उघड्या डोळ्यांनी आपल्या आयुष्यामध्ये बघायचा क्षण आपल्यावरती आलेला आहे. पण काही महामानव जे असतात ते मधून वक्तव्य करत असतात. जितेंद्र आव्हाड साहेबांसारखे मधून बोलत असतात. त्यांनाही कुठून आज जावाई शोध आणला की प्रभू रामचंद्र हे मांसाहार किंवा मटन मांस खायचे, हा शोध त्यांनी कुठून आणला आणि त्यांच्या अशा प्रगल्भ अशा बुद्धीमधनं असा कसा विचार बाहेर आला, हा आश्चर्याचा धक्का संपूर्ण देशाला बसलेला आहे. अख्ख्या जगामध्ये एकमेव माणूस असा सांगणारा सापडला. म्हणजे पृथ्वीवरती अशी माणसं असतात की त्यांची बुद्धी ही वेगळी चालते. अख्ख्या देशामध्ये असा एक जितेंद्र आव्हाड साहेबांसारखा माणूस सापडला की त्यांनी सांगितलं प्रभू रामचंद्र जे आहे ते मांसाहार खात होते किंवा मटन मच्छी खात होते. पण याची कल्पना कदाचित त्यांना नसेल. त्यांच्या जिल्ह्यामध्ये असलेलं हॉस्पिटल ठाण्यामधलं त्यांना वापरण्याची आवश्यकता आता या प्रभू रामचंद्रांनी त्यांच्यावर द्यावी अशी मी प्रभूचरणी मी प्रार्थना करतो की ठाण्याच्या हॉस्पिटलला जाऊन त्यांना कुठल्या तरी गोळ्या सुरू केल्या पाहिजे किंवा भरती तरी केलं पाहिजे. या अशा प्रकारचं कृत्य आपल्याला येणाऱ्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती बघायला मिळणार आहे. आदिवासींचं किंवा सर्व जे आरक्षण असेल ते गुंडाळलं जाईल असाच अपप्रचार ना, हा इलेक्शन बघून तयार झालेला अपप्रचार असतो. साक्षात प्रभू रामचंद्र जरी पृथ्वी तलावर आता जर का आले तरी सुद्धा आरक्षण कुठल्याही परिस्थितीमध्ये कमी होणार नाही आणि ते बंदही पडणार नाही, हे मी दाव्यानिशी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगतो. पण नेता बदलला की त्याच्यानंतर काँग्रेसचे नेते ज्या ठिकाणी प्रवेश करतील त्या ठिकाणी असा अपप्रचार होईल. आपण फक्त त्यांच्या नजरेकडे बघावं, त्यांच्या बोलण्याचा आनंद घ्यावा आणि यांच्या बोलण्यात किती सत्य आहे हे तपासून बघून आपण लोकांपर्यंत मात्र सत्य परिस्थिती पोहोचवण्याचं काम आपल्याला सगळ्यांना मिळून या ठिकाणी करावं लागेल. पण या सगळ्या गोष्टी करत असताना जर का डोकं जर का त्या ठिकाणी नसेल, आपला प्रतिनिधी जर का त्या ठिकाणी नसेल, मग ती नगरपालिका असेल, महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, या ठिकाणी आपलं नेतृत्व जर का त्या ठिकाणी नसलं तर आपल्याला त्या ठिकाणी बोलण्याचा अधिकार नसतो किंवा आपल्याला प्राप्त करून घेण्याचा निधी जो असतो तो मार्ग सुद्धा सुकर नसतो. की आपले रुसवे फुगवे बाजूला ठेवावे लागतील. आपल्याला सगळ्यांना काम करावं लागेल. प्रत्येक गावापर्यंत, प्रत्येक घरापर्यंत आपल्याला पोहोचवण्याची जबाबदारी या ठिकाणी आलेली. जर का आपल्या विरोधातला व्यक्ती जर का चुकून निवडून आला
तर मला असं वाटतं की आपल्याला कुत्र सुद्धा विचारत नाही. मी आपल्याला या व्यासपीठावरून नीरजजी आश्वासित करतो, आरपीआयचे या ठिकाणी अध्यक्ष बसलेले आहेत, राष्ट्रवादीचे अध्यक्ष बसलेले आहेत. उमेदवार कोण आहे आम्हाला त्याची कल्पना नाही. येणाऱ्या काळात शिवसेनेचे सुद्धा अध्यक्ष असतील. गट बीट याच्या पुढे म्हणायचंच नाही सर. शिवसेना ही शिंदे साहेबांचीच आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे अजितदादा आहेत. त्यामुळे मी तुम्हाला राजू आश्वासित करतो, राजू दादा, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांपेक्षा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जास्त मेहनत घेऊन या ठिकाणचा खासदार आपल्याला निवडून आणण्याचं या ठिकाणी मी आश्वासित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं करतो. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की काम करत असताना अपेक्षा सुद्धा तेवढ्याच असतात. काही गोष्टी आपल्याला जर का वाटत असतील तर त्या नक्की आपण चर्चा करून त्याच्यातून निर्णय घेऊ आणि त्याच्यातून मार्ग काढू. पण शेवटच्या कार्यकर्त्यांपर्यंत आपल्याला आपल्या असलेली जबाबदारी निभवण्याची जबाबदारी आपल्या येणाऱ्या उमेदवारावरती टाकू की जेणेकरून त्याने सर्वांना सांभाळलं पाहिजे, सर्वांना घेऊन चाललं पाहिजे. असाच उमेदवार आपल्याला प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये प्राप्त होणार असल्यामुळे आज शिंदे साहेब, अजितदादा किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये 45+ नारा जर का लावला असेल, त्या 45+ मध्ये आपला नंदुरबारचा सुद्धा खासदार असणार हे मी आत्मविश्वासाने या ठिकाणी सांगतो. आपल्याला भारतामध्ये चांगली सुविधा आहे की याच्यामध्ये समजा जर का मला त्याने आऊत दिली होतं 10 वर्ष पहिले, ते सुद्धा काढतस. 10 वर्ष पहिले यांनी मला आऊत दिली होतं, यांनी मला ज्योती दिली होतं, तो आते बदलालेस, तू कसा चालस. काही काही गावांमध्ये अशी परिस्थिती, तुम इधर तो हम उधर, तुम उधर तो हम इधर, असेही काही कार्यकर्ते बघायला मिळतील. आणि काही काही कार्यकर्ते इतके हुशार असतात, एकला चलो रे, तो भी कमी होत नाही आणि दुसऱ्याला बी वाढू देत नाही. कृपा करून अशा कार्यकर्त्यांना माझा साष्टांग नमस्कार असणार की तुमच्यासारखं एकदम हुशार व्यक्तिमत्व नंदुरबार सारख्या जिल्ह्यात राहू नका देऊ. कारण एकला चलो रे जर का राहिला आणि गावामध्ये जर का तो एकटाच जर का मतपेटीजवळ राहिला तर आपल्याला 45+ नारा गाठता येणार नाही. म्हणून आपल्या सगळ्यांवर एक जबाबदारी आहे. एकला चलो रे कार्यकर्ता जर का असेल तर त्याला एक चांगलं नारळ घेऊन घ्या, त्याच्यामध्ये हातात द्या, ते नारळ घेऊन त्याला म्हणा तू वरच्या पदावर कुठेतरी जा बाबा, पण इथे सर्वसामान्य कार्यकर्ते आमच्या सोबत राहू दे, अशी त्याला सगळे मिळून आपण विनंती जर का केली तर आपल्याला निवडणुकी काही अवघड जाणार नाही. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे, त्यापैकी इथं एकही कार्यकर्ता मला दिसत नाही एकटा चलो रे, या गोष्टीचा मला आनंद आहे. मेळाव्याला जायचं असलं तर गाड्या घोड्या हे दे ते दे, हा निरोप दे ते निरोप दे, असं करून इथपर्यंत पोहोचतात. राज्यामध्ये उदाहरण देण्यासारखं आज तुम्ही या ठिकाणी कर्तृत्व करून दाखवलेलं आहे. राज्यामध्ये स्वतःच्या खर्चाने, स्वतःच्या पेट्रोलने इथपर्यंत येणारा कार्यकर्ता हा सक्षम कार्यकर्ता असतो, तो विश्वासाला पात्र ठरणारा कार्यकर्ता असतो. म्हणूनच मी आज आपल्या सगळ्यांकडनं अपेक्षा व्यक्त करतो की या महायुतीच्या मेळाव्याच्या माध्यमातून आजपासून पुढचे जे 2-2.5 महिने लोकसभेच्या निवडणुकीकरता आपल्याला शिल्लक जर का राहिले असतील तर ज्यांना ज्यांना आपल्याला नारळ देऊन प्रमोशन करायचं असेल त्यांचं प्रमोशन करण्याची जबाबदारी आज आपल्यावरती आलेली आहे. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असला तरी त्यांनी हे सांगितलं पाहिजे की मी राष्ट्रवादीच्या गटाचा आहे, आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला जर का विचारलं तर त्याने हे सांगितलं पाहिजे की मी भारतीय जनता पार्टीच्या गटाचा आहे. त्याच वेळी यांचे तोंड गप्प होतील. म्हणून आजपासून आपल्याला एक चंग बांधावा लागेल आणि सर्व पक्षाच्या महायुतीतल्या सर्व जेवढे घटक पक्ष असतील त्या सर्व घटक पक्षांना आपल्याला विश्वासात घेऊन लोकसभेच्या या निवडणुकीकरता आपल्याला सामोरी जायचंय.
त्याच्यानंतर विधानसभा असतील, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, या महायुतीच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना मिळून लढवाव्या लागणार असल्यामुळे आज केंद्राची जबाबदारी जर का आपल्यावर आली असेल तर उद्या येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदची सुद्धा येणार आहे. त्यात आपण सुद्धा उमेदवार असणार किंवा दुसरा कोणीतरी असणार, तर त्याच्यासाठी सुद्धा तेवढंच आपल्याला लढावं लागणार आहे. त्यामुळे आपला एकोपा हा सर्वात जास्त महत्वाचा या ठिकाणी मला सांगावंसं वाटतो. येणाऱ्या काळामध्ये मोठमोठे नेते या ठिकाणी येतील, त्यावेळेला त्यांच्या सभांचं नियोजन आपल्यामध्ये असेल आणि मतपेटीमध्ये संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत वेळ जर का असेल तर त्या मतपेटीचं कुलूप जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत आपल्याला भिंगरीसारखं काम करावं लागणार आहे. आणि भिंगरीसारखं काम करत असताना डोक्यावरती बर्फ आणि तोंडामध्ये साखर ही घेऊन आपल्याला चालावी लागणार आहे. बरेच रुसवे फुगवे, बरेच नाराजगी, बरेच झटके फटके हे आपल्यावरती घ्यावे लागतील, सहन करावे लागतील आणि त्या पद्धतीने आपल्याला सगळ्यांना काम करावं लागेल. मी दाव्यानिशी सांगतो की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाने येणाऱ्या काळामध्ये नंदुरबारची जागा ही कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीचीच विजय होणार असा निश्चय आणि असा चंग बांधून आपण या ठिकाणी या मेळाव्यातून जाल, एवढंच आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. आणि मुळामध्ये महायुतीच्या आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास सगळ्या जिल्ह्यांमध्ये महायुतीचे मेळावे हे पार पाडले जात आहेत. आणि राज्याच्या प्रमुखांनी 45+ जो नारा दिलेला आहे तो निर्धार पक्का करण्याच्या दृष्टिकोनातून आज आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी महायुतीचा मेळावा घेतलेला आहे. बोलो ना, महायुतीचा 45+ हा निर्धार मेळावा आमचा आजचा होता. असं काही कोणाच्या बाबतीमध्ये मी स्पेसिफिक म्हटलो नाही, परंतु इशारा म्हणण्यापेक्षा महायुतीचा प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी या ठिकाणी मी सांगितलेली आहे. इशारा देण्या इतका मी काही मोठा नाही. तर ती पूर्ण राज्यामध्ये अशी परिस्थिती आहे की ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पीक विम्याच्या कंपन्यांच्या माध्यमातून जे डाटा अपलोड केला पाहिजे, त्या डाटा जो अपलोड होतोय ते कार्य सुरू आहे. सगळ्या लोकांना ज्यांना ज्यांना विम्याला पात्र असतील त्या सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत तो विमा जाईल. सुरुवातीच्याच भाषणामध्ये सगळ्यांना क्लिअर करून देतो की नंदुरबार जिल्ह्याची प्रगती मागच्या 75 वर्षापूर्वी आणि आजची महायुतीचं सरकार असण्याच्या काळामध्ये आपल्याला जी बघायला मिळालेली त्याची जर का आपण सगळ्यांनी तुलना केली तर मागच्या काळात काँग्रेसची राजवट असताना नंदुरबार जिल्ह्याची परिस्थिती काय होती, स्थिती काय होती आणि आजची काय, हा प्रश्न समजा जर का प्रत्येक जनतेतल्या प्रत्येक व्यक्तीने स्वतःला जरी विचारला तर आमूलाग्र बदल आज शासनाच्या माध्यमातून, महायुतीच्या माध्यमातून, महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून नंदुरबारमध्ये बदल झालेला आपल्या सगळ्यांना दिसतोय. मला आतापर्यंत या क्षणापर्यंत मला एकही व्यक्ती असं बोललं नाही की आम्हाला घेऊन चालत नाही किंवा काही नाही, अशातला कुठलाच प्रकार नाही. समज गैरसमज असू शकतात, ते पक्षातही राहतात, अजून 4 पक्ष असले तर जास्त असतात, पण समज गैरसमज हे दूर करण्याची जबाबदारी सगळ्या नेत्यांवरती असते आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न असतील. हे देशामध्ये कुठल्याही पक्षामध्ये असलं तरी सुद्धा तशी परिस्थिती असेल ती समज गैरसमज दूर होतील. आणि संजय राऊत हा किस गली में गलबला आहे आणि संजय राऊत साहेबांनी असं जर का सांगितलं असेल की पक्ष चोरायला निघालेला आहेत, पहिले पक्ष तुझा सांभाळ आणि नंतर दुसऱ्या पक्षांचा विचार कर. तुमच्या पक्षामध्ये तुमचा ठिकाणा नाही. तुमच्या पक्षामध्ये आता पुढच्या वेळेला मशाल सारखं चिन्ह घेतलेलं आहे, ते दुसऱ्यांचे घर जाळत फिरणार आहेत. मशालीच्या बाजून तीर कामटा घेतलं असेल ज्यांच्याकडे आलेलं आहे, आज समजा जर का धनुष्यबाण असेल, घड्याळ असेल, ज्यांच्याकडे असेल त्यांचाच पक्ष असणार आहे. आता नवीन समजा जर का येणाऱ्या काळामध्ये संजय राऊत आम्हाला सल्ला देत असतील नवीन पक्ष काढा, आता तुमचाच पक्ष आहे, तुम्ही तो वाढून दाखवा, ते सिद्ध झाल्यानंतर दुसऱ्यावर तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे. आज इंटरनॅशनल मार्केट एवढ्या मोठ्या प्रमाणावरती डाऊन असून सुद्धा जगामध्ये कापसाच्या उत्पादक असणाऱ्या शेतकऱ्याला जगामध्ये जे भाव दिले जात आहेत त्यापेक्षाही जास्त आज आपल्याला भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये देण्याचा प्रयत्न केला जातोय. आता 7,000च्या आसपास जो भाव असेल तो साधारण 9-9.5 हजारापर्यंत पोहोचला पाहिजे अशी सरकारची सुद्धा माफक अपेक्षा आहे.
आणि त्या दृष्टिकोनातून प्रायव्हेट जिनिंगच्या माध्यमातून जे काही आतापर्यंत प्रोडक्शन चाललेलं होतं त्याला कुठेतरी खीळ बसलेली आहे. कारण का आता इंटरनॅशनल मार्केट कुठेतरी डाऊन झालेलं आहे. आपल्याला आशावादी राहावं लागेल, येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याला न्याय मिळेल. पूर्णपणे आमचा न्यायालयीन व्यवस्थेवरती विश्वास आहे. आमच्याकडे संख्याबळ आहे, कार्यकर्त्यांचं बळ आहे, पदाधिकाऱ्यांचं बळ आहे आणि ते ऑन पेपर ते सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे इलेक्शन कमिशन कडनं मिळणारा न्याय असेल किंवा अपात्रतेकरता चालणारा आता येणाऱ्या काळामध्ये अपात्रतेसाठी आता जो काही येणारा निर्णय असेल त्याच्यामध्ये नक्की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रतोद म्हणून मला आत्मविश्वास आहे की न्याय आम्हाला सुद्धा मिळेल. अनेक असे माजी आजी आमदार असतील, खासदार असतील, ते सातत्याने संपर्कामध्ये आहे. तुम्हाला येणारा काळ ठरवेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं किंवा शिवसेनेमध्ये असेल, कोणी भारतीय जनता पार्टीमध्ये असेल, विकासाला डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक नेता हा आपल्या भागाचा विकास कसा होईल हाच एकमेव विचार करेल आणि त्या दृष्टिकोनातून अनेक धक्के आपल्याला काँग्रेसमध्ये बसताना दिसतील. की ज्या दिवशी खापरला घटना घडली त्या क्षणाला जशी मला बातमी मिळाली तसाच मी कलेक्टर महोदयांना फोन केला. त्या घटनेचं त्या ठिकाणी चौकशी करायला सांगितली, प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे ती माहिती घ्यायला सांगितली. एक बाल मृत्यू झाला, त्याच्यामध्ये लसीकरण झालं, त्या लसीकरणमुळे काही झालं का किंवा ज्या ठिकाणी जी घटना घडलेली असेल त्या सगळ्या गोष्टीची चौकशी करण्याचे आदेश त्या क्षणाला दिले होते. म्हणून असं काही म्हणण्याचं कारण नाही की काही कोणी लक्ष देत नाही. त्या याच्यामध्ये वेगवेगळं हे बघा, एक वेगवेगळं कारण असू शकतं. त्या वेगवेगळ्या कारणामध्ये जसं जसं समोर येईल आणि त्याच्यामध्ये जो जो दोषी आढळेल त्या सगळ्या दोषींवरती 100% कारवाई होईल. त्या पक्षाला मिळतील, उमेदवार कोण होतील, ह्या सर्व अधिकार जो आहेत सगळ्या पक्षातल्या कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्षाच्या पक्षाध्यक्षांना किंवा नेत्यांना दिलेला आहे. ते ठरलेलं असेल किंवा नसेल याची मला काही कल्पना नाही, परंतु जो काही ढोबळ अंदाज आहे त्यानुसार ज्या पक्षाचा इलेक्टिव्ह मेरिट असलेला कार्यकर्ता असेल किंवा इलेक्टिव्ह मेरिट मध्ये बसणारा जो काही उमेदवार असेल त्याच पक्षाची ती जागा असेल माझा असा अंदाज आहे. नैसर्गिक आपत्ती जर का येत असेल तर त्या ठिकाणी आपण फक्त सहकार्य करू शकतो, मदत करू शकतो, पण नैसर्गिक आपत्ती रोखता येऊ शकते असं काही कोणाच्या सृष्टीमध्ये आतापर्यंत हातात नाहीये. जी परिस्थिती असेल त्याकरता आपण शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. ही जबाबदारी निभवण्याचं काम सरकारचं आहे आणि ती पार पाडेल.